थँक्यू सो मच डीजे मास्टर. श्रीकृष्ण स्टार्स वाशिगाव आयोजित या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत, खेळाडूंचं सहर्ष स्वागत. मॅचला होईल सुरुवात. ऐरोली कोळीवाडा त्यांच्या विरोधामध्ये रामतनू तुर्बे या दोन टीम्स मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते. स्ट्राइक वरती अभि जोशी आणि स्ट्राइक वरती अभि जोशी आहे, नॉन स्ट्राइक वरती सोहम जोशी पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क वरती पंकज पाटील आपल्याला पाहायला मिळतील. NMTC रूल नुसार जी नवीन अपडेट लिस्ट आली आहे त्या लिस्ट प्रमाणे आपल्याला खेळाडू खेळताना दिसतील. रवी पाटील आलेत गोलंदाजी मार्क वरती, माफ करा, पहिला बॉल एक सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केल्या गेले. रवी पाटील गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत रवी पाटील, लेजंड खेळाडू आहेत रामतनू तुर्बे टीम कडनं. कॅप्टनला मी विचारलं होतं रामतनू तुर्बे टीमच्या की रामतनू तुर्बे संघ जास्त प्रमाणामध्ये खेळताना दिसत नाहीये, परंतु ज्या वेळेस हा संघ खेळलाय त्या वेळेस प्रभावित केलाय, खूप चांगली कामगिरी केली आहे. शिरोण्याच्या मैदानावरती चांगला खेळ त्यांचा मी सातत्याने पाहिलेला आहे. यावेळेस कधी मध्ये परिवर्तन, बॅट अगोदर फिरली अभि जोशीची, बॉल नंतर निघून गेला. रितेश आपल्याला पाहायला मिळतात, रितेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. तुर्बे यावेळेस फुल टॉस बॉल होता, त्याला फुल टोल केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर अभि जोशीच्या बॅट मधनं आलाय हा षटकार. 6 धावा. यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये ऐरोली कोळीवाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अभि जोशी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ साकारत असताना. षटकार आला अभिच्या बॅटमधनं. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिसफिल्डिंग झालेली, एक सिंगल रन आणि त्याचाच फायदा उचलत असताना या 2 धावा मिळतील. या 2 धावा बरोबरच टीमची धावसंख्या मात्र पुढे जात असताना 10 या आकड्यावरती श्रीकृष्ण स्टार्स वाशिगाव आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 8 संघ आपल्याला पाहायला मिळालेत. पहिला सामना निकेत स्मृती शहाबाज रुद्रल महापे, दुसरा सामना श्रेय 11 सानपाड आणि जय गणेश कुशल 11 सारसोळे, आणि त्याच्यानंतर आता मात्र ऐरोली कोळीवाडा आणि रामतनू तुर्बे. यावेळेस समोरच्या दिशेला मिड ऑफ वरती
लॉंग ऑफच्या बाउंड लाईनच्या बाहेर बॉल अभि जोशीच्या बॅट मधनं आलाय आणखीन एक चांगला फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार. आता मिड ऑन पाहायला मिळतोय, लॉंग ऑन नाहीये, मिड ऑफ आता नाहीये, लॉंग ऑफ आहे. यावेळी समोरच्या दिशेला लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक येतोय. वन बाउन्स चेंडू पकडतील, फेकतील पियुष, तोपर्यंत फक्त एक सिंगल रन आणि एका सिंगलच्या सहाय्याने मात्र टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 15 धावा, विकेट मिळेल नाहीये. 15 धावा धावफलकावरती. P1चं पहिलं षटक संपलं आणि 15 धावा धावफलकावरती लागल्यात. तर 15 धावा धावफलकावरती लागल्यात. विकेट एकही गमावली नाही. सोहम जोशी, अभि जोशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता गोलंदाजी मार्क वरती P2च्या ओव्हरमध्ये दुसरा गोलंदाज पाहायला मिळेल. वाशिगाव एन कडनं पंकज पाटील आला. वाशी कॉलनी एंड कडनं आपल्याला पंकज पाटील गोलंदाजीसाठी दिसतोय. समोर अभि जोशी आहे, त्याच्या बॅटमधनं धावा खूप चांगल्या पाहायला मिळाल्यात. अभि जोशी याही फलंदाजाने अगदी कमी वयामध्ये नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. अग्री कोळी प्रीमियर लीग असू दे, मग ऐरोली कोळीवाडा या टीम कडनं खेळत असताना असू दे, एका दिवसामध्ये 2 फायनल जिंकण्याचा कारनामा केलाय मागच्या महिन्यामध्ये. एकतर कोपरीच्या मैदानावरती काव्य 11 कोपरी चषकावरती आणि त्याच्यानंतर मध्ये श्रीकृष्ण दिवा टीमची जी स्पर्धा होती त्या स्पर्धेवरती आपलं नाव कोरलं होतं. यावेळेस मात्र पंच केल्या बॉलला, बाउंड लाईनच्या बाहेर कव्हर रिजनला आलाय अभिच्या बॅटमॅननं आणि किनेक चौकार. पंकज पाटीलचं मात्र स्वागत चौकाराच्या साह्याने केलाय अभि जोशीने. 19 रन 19 धावा. धावा फलकावरती लागल्यात. पंकज पाटील नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला एक परफेक्ट ऑलराऊंडर. यावेळेस फुल टॉस होता, पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, चांगलं क्षेत्ररक्षण झाला, बॉल हाताला लागला आणि त्याच्यानंतर मात्र सीमारेषा लगत जात असताना 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. बॉल जर लागला नसता हाताला तर कदाचित 4 धावा मिळाला असतं. याही बॉलवरती चांगला झाला. अभि जोशीच्या बॅटमधनं टीमची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या 2 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात पंकजने. राईट अमोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा मिड ऑफ आहेत आणि मिड ऑफ करणारा नाहीये चूक. समीरच्या हातामध्ये झेल डीपला गेलाय आणि फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जात असताना अभि जोशी टीमचा कॅप्टन मैदानाच्या बाहेर चाललाय. नवीन फलंदाज नंबर क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अनिकेत साळुंके. अनिकेत साळुंके यांची इनिंग आम्हाला आठवते. नेरूळच्या मैदानावरती आमदार चषक, त्या आमदार चषकामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती अनिकेत साळुंकेने. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 3 वरती पाहायला मिळतोय. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय पंकज पाटीलच्या. अभि जोशीची विकेट मिळाली आहे पंकज पाटीलला. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड केलाय पंकज पाटील. लागोपाठचा दुसरा धक्का देत असताना ऐरोली कोळीवाडा टीमला आणखीन एक महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. अभि जोशीच्या नंतर अनिकेत साळुंकेची विकेट मिळालेली आहे पंकज पाटीलला. तब्बल 21 या धावफलकावरती दुसरा धक्का लागलाय.
हितेश कोटकर आलाय नवीन फलंदाज, प्रमोट केलाय कॅप्टनने नंबर क्रमांक 4 वरती. आणि तर आपण हितेश कोटकरला एवढ्या लवकर बॅटिंगसाठी आपण पाहिलेला नाहीये. अजून तेजस सारखाही खेळाडू आहे, कुणाल जोशी बंटी जो मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, तोही अजून डगआउट मध्ये आहे. बॅटिंग लाईन मोठी आहे ऐरोली कोळीवाडा टीमची, परंतु ही थोडीशी वेगळी रणनीती असेल, कारण की अनिकेत साळुंके बाद झाला, अभि जोशी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बाद झालाय. काहीतरी वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न. यावेळेस कव्हर रिजनला खेळण्याचा प्रयत्न, रितेशचा मात्र जोरदार अपील पाहायला मिळते. रितेश मात्रे, पंकज पाटील, परंतु पंचांना काहीच इंटरेस्ट नाहीये या अपील मध्ये. हा निर्धाव चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आधीच ठरवलं होतं की कव्हर रिजनला खेळायचा हा फटका. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. 21 धावा दाफलकावरती शेवटचा एक बॉल शिल्लक या ओव्हर मध्ये. पंकज पाटीलने फक्त 6 धावा खर्च केल्यात. अभि जोशीच्या बॅटमधनं त्या 6 धावा आल्या. पहिल्या बॉलवरती चौकारही आलेला होता. पंकज पाटील भरपूर अनुभव आहे. शेवटचा बॉल यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तो हाही बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळतो. पंकज पाटीलचं लाजवाब षटक पाहायला मिळालं, ज्यामध्ये 2 महत्वाचे इन्फॉर्म फलंदाजांना त्याने बाद केलाय. अर्थातच एक फलंदाज अभि जोशी होता आणि दुसरी विकेट ज्याला मिळाली अनिकेत साळुंके. 2 इन्फॉर्म फलंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. आणि अशा रीतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या दाफलकावरती 21 धावा 2 गडी बाद सदस्यतीय टीम ऐरोली कोळीवाडा या टीमची. तिसऱ्या ओव्हरमध्ये अभि आला गोलंदाजीसाठी. पंकज पाटीलने दुसरं षटक खूप चांगलं हाताळलं, म्हणूनच कदाचित पंकज पाटील दुसऱ्या ओव्हरसाठी देखील सज्ज असणारा. राईट अमोव द विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा भरपूर वेगाने धावतोय. 2 धावा अगदी सहजतेने कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगला ताळमेळ. सोहम जोशी सध्या चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सोहम जोशीला करावे लागणार आहे, कारण की सोहम जोशी याच्यावरती आता भरपूर काही निर्भर असणारा. तेजस, कुणाल जोशी हे खेळाडू जरूर डकआउट मध्ये आहेत, परंतु इथून एखादा बॅटर, या दोन्ही फलंदाजांमधून एका बॅटरने जर चांगली बॅटिंग केली तर चांगल्या स्कोर कडे वाटचाल करेल ऐरोली कोळीवाडा संघ. यावरती गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. पंकज पाटील चेंडूच्या खाली आहेत आणि बॉल त्याच्या डोक्यावरनं फरार केलाय. सोहम जोशीच्या बॅटमधनं आलाय सीमारेषा पार हा षटकार. लॉंग ऑन रिजनला षटकार पाहायला मिळाला सोहम जोशीच्या बॅटमधनं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल अभि. यावेळेस विकेट लागवण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आहे, परंतु एक सिंगल रन दुसरीचा प्रयत्न होईल का? एका सिंगल वरती थांबावा लागणार आहे. टीमची धावसंख्या एका सिंगलने मात्र पुढे जात असताना 30 या आकड्यावरती 30 धावा दाफलकावरती लागल्यात ऐरोली कोळीवाडा या टीमची. रामतनू तुर्भे संघ त्यांच्या विरोधामध्ये ऐरोली कोळीवाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
भरपूर फॉर्म मध्ये एका दिवसामध्ये 2 फायनल 2 स्पर्धा जिंकण्याचा कारनामा यंदाच्या हंगामामध्ये ऐरोली कुळीवाडा या टीमने केला. त्यावेळेस समोरच्या दिशेला हितेश कोटकरच्या बॅटमधनं प्रहार तर चांगला आहे, परंतु पंकज पाटीलच्या हातातनं झेल ड्रॉप होणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जाईल. हितेश कोटकरची खेळ मात्र इथे संपुष्टात आलाय. थँक्यू सो मच. बंडी जोशी आला नवीन फलंदाज. कुणाल जोशी मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. कुणाल जोशी आणि आता डाव सावरावा लागणारा ऐरोली कोळीवाडा टीमला टार्गेट चांगलं सेट करावं लागेल, कारण की हरिओमची कमतरता भासेल त्यांना, सँडी गुप्ताची कमतरता भासेल त्यांना. आज गोलंदाजी थोडीशी मात्र वीक आहे या टीमची. 60-55 पर्यंत पोहोचायलाच हवा. यावेळेस समोरच्या दिशेला मात्र खेळण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंटच्या रिजनला हा चेंडू गेला. एक सिंगल रन अगदी स्लॉट मध्ये कदाचित हा बॉल होता. 31-31 दाफलकावरती लागल्यात बॉल आतापर्यंत झालेत या ओव्हरचे 5 शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. पंकज पाटील थोडस कानमंत्र जरूर देत असताना, कारण की त्याला माहिती आतापर्यंत षटक खूप चांगला गेला आणि या शेवटच्या बॉलवरती एखादी सिंगल रन आली किंवा निर्धाव बॉल आला तर या मॅच मध्ये आतापर्यंत तरी आम्ही चांगली कामगिरी केलेली असणार. हे पंकज पाटीलला चांगलं माहिती आहे. शेवटचा बॉल राईट मोर द विकेट. सोहम जोशी यांच्यासाठी किती वेळ शांत ठेव. बॉल विजेच्या तारेला लागलाय. प्रतीक नंतर पाहतोय की बॉल कुठे गेलाय. जसा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला तसं प्रतीकने वरती पाहिलं की बॉल कुठे गेला. जर विजेच्या तारेला जर बॉल लागतोय आणि झेल जर पकडतोय तर फलंदाज बाद असणार आहे. परंतु आता डिस्कस 2 पंचांमध्ये काहीतरी वेगळंच होणार आहे. बेल्स पडल्यात कशा, आता ते कारण असणार आहे. बेल्स पडल्यात कशा, का पाय लागलाय की चला पंच सांगतायत हा फलंदाज जो आहे तो सुरक्षित पुन्हा एकदा खेळपट्टीवरती खेळ. परंतु बॅड लक सोहम जोशीचा फटका तर दमदार होता आणि बॉल जो आहे ना तो लॉंग ऑफही नव्हता त्या ठिकाणी. जरी लॉंग ऑफच्या हातामध्ये तर बॉल गेलाच नसता, बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेरच गेला असता. पण खऱ्या अर्थाने त्याचं बॅड लक की विजेच्या तारेला बॉल लागला आणि विजेच्या तारेला बॉल लागून जर कोणता खेळाडू बॉल पकडतोय ना तर फलंदाज बाद दिला जाईल. विजेच्या तारेला बॉल लागल्यानंतर जर झेल पकडला तर फलंदाज बाद असेल, याची नोंद घ्यायची. आणि जर विजेच्या तारेला बॉल लागून जर डायरेक्ट बॉल सीमारेषा पार केला तर षटकार, जर टप्पा पडून गेला तर चौकार. जो काय आहे ते पंच डिसिजन देतील. पंच आमच्यापर्यंत आलेत. कमिटी चला तर संपर्क
बॅटिंग करेल तो मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली 33 धावा. थर्ड अंपायर नसणारा याची नोंद आपण घ्यायची आहे. जे ऑन फील्ड पंच असतील जो डिसिजन देतील तो ग्राह्य धरला जाईल आणि तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. पंच शेवटच्या बॉलवरती 2 धावा आहेत का 3? 2 ना. ओके. टीमची धावसंख्या धावफलकावरती 33 लागलेली आहेत. पंकज पाटील आला वैयक्तिक दुसरं, संघाच्या वतीनं तिसरं षटक, चौथं षटक घेऊन आलाय संघाच्या वतीनं आणि दुसरं षटक घेऊन आला वैयक्तिक पंकज पाटील. कुणाल जोशी पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च करत 2 विकेट्स त्याने घेतलेत. राईट ऑफ द विकेट. पहिला बॉल बंटी यांच्यासाठी. बंटीच्या साठी हा बॉल उसळी घेणारा सरळ विकेट किपर रितेश यांच्या हातामध्ये. आणि निर्धाव चेंडू, सुरुवात चांगली झाली या ओव्हरची आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो डॉट बॉल. गोलंदाजी भरपूर महत्वाची आहे. तुम्हाला ज्या टीम कडे गोलंदाज चांगले असेल ना ती टीम पहा अव्वल दर्जाचा खेळ करते. त्यावेळेस अगदी हलक्या हाताने फक्त फ्लिक केलाय बॉलला. एक सिंगल रन. एका सिंगल वरती थांबावा लागेल. आज ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जीवदानी स्पोर्ट्स बामणनोगरी हा प्रत्येक क्रिकेट प्रेमीला माहिती आहे. का तर त्यांची ताकद आहे गोलंदाजी. आज नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला मच्छिंद्र स्मृती धारावी संघ हा जाणला जातोय नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला एक अव्वल दर्जाचा संघ. का? त्याचंही कारण आहे त्यांची गोलंदाजी. ज्या टीमकडे गोलंदाजी तगडी असेल ना ती टीम प्रभावित करते. यावेळेस रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला. सोहम जोशीच्या बॅटमधनं धावा येत नव्हत्या परंतु पंकज पाटील याच्यावरती मात्र प्रतिहल्ला करत हा रिव्हर्सचा फटका देऊन जातील. 4 धावा ऐरोळी कोळीवाडा टीमला. टीमची धावसंख्या 38. चला 38 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. गोलंदाज पंकज पण एकदा तयार. यावेळेस फाईन लेगच्या रिझनला खेळण्याचा प्रयत्न. चला दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट टीम कुमार 11 तुर्भे टीमचे कॅप्टन आणि अविघ्न 11 नेरूळ टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण यायचं मिड इनिंग मध्ये. मी टॉस करून घेणार आहोत. कुमार 11 तुर्भे आणि अविघ्न 11 नेरूळ. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. पंकज पाटील हा थोडासा हवी झाला ऐरोळी कोळीवाडा या टीम वरती कारण की त्याच्या गोलंदाजीवरती मोठे फटके खेळण्यापासून थोडासा अडचणीमध्ये येतो ऐरोळी कोळीवाडा संघ. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. लाजवाब षटक पंकज पाटीलचं. भरपूर अनुभव आहे. तो अनुभव पाण्याला लावत असताना यावेळी लोअर फुल टॉस आहे. शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक रवी आणि इथे चूक होती. सिंगल रन. जिथे निर्धाव चेंडू होता तिथे मात्र 1 सिंगल रन आलेली या ही ओव्हर मध्ये फक्त पंकज पाटीलने धावा खर्च केले 6. अप्रतिम दर्जाचा षटक पाहायला मिळाला. पंकज पाटीलचे 2 षटक. 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये पंकज पाटीलने 12 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वाचे विकेट. अर्थातच अनिकेत साळुंके आणि अभि जोशीची विकेट त्याने मिळवली आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती. हॅलो हॅलो हॅलो. चला कुमार 11 तुर्भे टीम. चला हेमंत पाटील टॉस साठी या. कुमार 11 तुर्भे पंकज पाटील, हेमंत पाटील, भूषण पाटील अँड कंपनी. भूषण पाटील अँड कंपनी. चला विनंती करतोय टॉस साठी या. पंकज पाटील सध्या इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय. चला विघ्नेश 11 नेरूळ टीम.
विघ्नेश 11 नेरूळ टीम, अविघ्न 11 नेरूळ टीम, चला टॉस साठी या विनंती करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल याची दक्षता घ्या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. रोहित सर, धन्यवाद. शेवटच्या ओव्हर मध्ये गोलंदाज आला दीपक आला. टीमची धावसंख्या 39. सोहम जोशी, धावा चांगल्या झाल्यात. सोहम जोशीच्या मनगडामध्ये ताकद भरपूर आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये यावेळेस पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. हा वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती लागल्यात. 40 रन स्कोर कार्ड वरती 40 धावा धावफलकावरती आहेत. 16 धावसंख्येवरती सोहम जोशी खेळ करतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येणं भरपूर महत्वाचं आहे. मागच्या ओव्हरमध्ये रन्स आलेले नाही आहेत ऐरोली कोळीवाडा या टीमसाठी. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता. अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक थोडंसं मात्र गफलत करत असताना आणि समीर वारंगेचं त्या ठिकाणी चांगलं बॅकअप पाहायला मिळतं. 2 धावा या बॉल वरती मिळतील आणि टीमची धावसंख्या 2 धावी बरोबर पुढे जात असताना 42 धावा धावफलकावरती 42 रन्स. चला अविघ्न 11 नेरूळ टीमचे कॅप्टन प्लीज विनंती करतोय, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज विनंती करतोय. गोलंदाज सीआर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज दीपक. यावेळी समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हरचा फटका. पुन्हा एकदा विजेच्या तारेला बॉल लागलाय. सोहम जोशी आज दिवस थोडासा खराब चाललाय की काय, कारण की 2 जे आहेत ना ते दोन्ही फटके ते बॉल बाउंड्रीच्या बाहेर होते. आणि आम्हाला आयोजक देखील सांगतायत की आम्ही ज्यावेळेस सराव करतो या मैदानावरती त्यावेळेस एवढे बॉल विजेच्या तारेला लागत नाहीये, ते आजच्या दिवसामध्ये लागलेले आहेत. काय कारण असेल याचा? ऐरोली कोळीवाडा टीमचा हा सोहम जोशी फटके ताकदीचेला मारतोय, परंतु विजेचे तार मात्र त्या बॉलला सीमारेषा पार जाण्यापासून अडवतात. गोलंदाज तयार होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने दीपक. तिसरा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. जय आहे त्या ठिकाणी, परंतु लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर जयच्या बॅट माफ करा कुणाल जोशीच्या बॅट बादना आला आहे हा चौकार. थँक्यू सो मच. आणि आम्हाला या ठिकाणी माहिती पुरवत असताना आमचे आयोजक की एवढे वर्ष झाली या मैदानावरती भरपूर मोठमोठ्या स्पर्धा होत आहेत, परंतु 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये एवढे बॉल कधीच लागले नाही आहेत जेवढे आजच्या दिवसामध्ये लागलेत. दीपक तयार होतो राईट आर्म ओव्हर द विकेट. कुणाल जोशी बंटी यांच्यासाठी. फुल टॉस बॉल होता, मिस केला बंटीने. ही सुवर्ण संधी होती बंटीकडे. मिड विकेट कौ कॉर्नर रिजन स्क्वेअर लाईक या कोणत्याही दिशेला तो बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवू शकला असता. हा निर्धाव चेंडू फुल टॉस बॉल होता. बॅड लक मी तर म्हणेन, पण तो गुड लक चालू आहे सध्या गोलंदाजाचं, कारण की षटकार वाचला आणि हा फुल टॉस बॉल ही वाचला. शेवटचा 2 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील केलेली आहे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक गेल तोपर्यंत एक सिंगल. टीमची धावसंख्या 48. 48 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतोय, नेरूळ टीम आणि तुर्बे टीम, चला कॅप्टन प्लीज या. गोलंदाज या राईट आर्म ओव्हर द विकेटने दीपक. यावेळेस ही बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजी रामतनू तुर्भे टीमचे पाहायला मिळते. पंकज पाटीलचे 2 महत्वाचे षटक, अभि जोशीचे महत्वाची विकेट आणि त्यानंतर अनिकेत साळुंकेची महत्वाची विकेट. सोहम जोशीचे 2 षटकार आडलेत विजेच्या तारेला लागून आणि पूर्णपणे नशीब जो आहे तो रामतनू तुर्भे टीमच्या सोबत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 48 आणि 49 धावसंख्येचं टार्गेट. अगदी लो स्कोरिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, परंतु ऐरोली कोळीवाडा हा संघ हार मानणारा कुठे संघ आहे ना.
49 धावा काढण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. ऐरोली कोळीवाडा हा संघ गोलंदाजी आता चांगली करावी लागणार आहे. मनोज चव्हाण, हितेश कोटकर यांच्यावरती आज भरपूर जबाबदारी असेल, कारण की हरिओम नाहीयेत, सँडी नाहीयेत, त्यांच्याकडे भरपूर जबाबदारी असेल. 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि विनंती करते पुन्हा एकदा राहुल कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर अभिज्ञ 11 नेरूळ टीमचे कॅप्टन GR तुर्बे टीम. ओके, थँक्यू डीजे मास्टर. चला प्लीज विनंती करतोय टॉस साठी, कारण की तुर्बे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. राहुल कांबळे आमच्यापर्यंत उपस्थित आहे. तर प्लीज नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी कॅप्टनला मी विनंती करतोय, आपण त्वरित नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण यायचं. कुमार 11 तुर्बे त्यांच्या विरोधामध्ये नेरूळ 11 नेरूळ या दोन टीम्स मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळणार. चला टॉस केला जाईल आणि आम्ही विनंती करतोय चल टॉस केला जातोय. हेड टेल कॉल कोण करेल? कुमार 11 तुर्बे टीम, राहुल कांबळे. हेड इज द कॉल अँड टेल. टॉस जिंकलाय अभिज्ञ 11 नेरूळ टीमने. डिसिजन काय असणार आहे? फक्त डिसिजन सांगा. ओके, पेंडिंग आहे, चालेल. टॉस जिंकला नेरूळ 11 नेरूळ टीमचा कॅप्टनने. जो काही निर्णय असेल कॅप्टन लगेच घ्यायचा आणि मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरायचं आहे. 49 धावा इथून चेस करायच्या GR तुर्बे टीमला आणि राहुल राठोड यांचा आवाज आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत. तर धन्यवाद, आपण रोहित सरांना ऐकत होता. बॅक टू द क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रवाना होतो. वेलकम बॅक आलेले सर्व क्रीडा रसिक, तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. श्रीकृष्ण स्टार आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण पाहू शकाल मित्रांनो. या मैदानाची सगळ्या चारी तर्फांची भौगोलिक परिस्थिती, बाजूला न्यू इरा हॉस्पिटल आहे, बाजूला मंदिर आहे, बाजूला मुंबई पुणे महामार्ग आहे, बाजूला वाशीगाव टच आहे, त्याचबरोबर बाजूला खाडी आहे, बाजूला मुंबई पुणे महामार्ग देखील आहे. या सगळ्यांची माहिती माझ्या बाजूला संजय भोईर आहेत, मागे राकेश भोईर, सगळ्यांची माहिती व तुम्ही आम्ही सर्व देखील माझ्या बाजूला आहेत. या सगळ्या नटलेली स्पर्धा, अगदी बक्षिसाने देखील नटलेली भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण सध्या पाहतोय. चला बॅक टू द क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रवाना होतो. GR तुर्बे टीमने टॉस जिंकलाय. प्रथम टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करत असताना धाबा बनवलेल्या आहेत 48 आणि 49 धाबांचा पाठलाग GR तुर्बे या टीमला करायचा आहे. बॉटल 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. मनोज चव्हाण इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. हितेश कोटकर आलाय पहिलं षटक हाताळण्यासाठी. पॉवर प्ले क्रमांक पहिलं. नेक्स्ट मॅच तर पाहायला मिळेल कुमार 11 तुर्बे, त्याच्याबरोबर नेरूळ 11 नेरूळ, राहुल म्हात्रे व त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. कुमार 11 तुर्बे, भूषण पाटील, नमित पाटील, कौशल पाटील, ऋषी काटे यांची सगळ्यांची टीम देखील पाहायला मिळेल. 49 धाबांचा पाठलाग करायचा आहे. चला, दोन्ही टीमला डगआउट दिलेला आहे. त्या डगआउट मध्ये येऊन तुम्हाला बसायचं याची दक्षता घ्या. आणि प्रत्येक ओव्हरला 5 मिनिटांचा कालावधी आहे. ऑनफिल्ड अंपायर, ऑफिशियल अंपायर बिरजू भगत सर, त्याच्याबरोबर संजय सुतार, या दोन्ही पंचांना आपण पाहू शकाल. 49 धाबांचा पाठलाग करायचे. सलामीची जोडी रितेश म्हात्रे व त्याच्याबरोबर समीर वारंगे, ही सलामीची जोडी. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी हितेश कोटकर, वन ऑफ द यंगस्टर अपकमिंग स्टार फ्रॉम ऐरोली कोलीवाडा या टीमचा एक 30 तरार गोलंदाज हितेश कोटकर. कट्टरचा वापर अनेक केलाय. पहिला बॉल
पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड खेळलाय. एक टप्पा घेत मनोज चव्हाणच्या आवाक्या बाहेर रितेश म्हात्रेच्या बाट मधून खणखणीत क्रॅकिंग चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. हितेश कोटकर वरती चढवला हल्ला. रितेश म्हात्रे गेले कित्येक वर्ष याही खेळाडूने प्रभावित केलाय. गेले कित्येक वर्ष अनेक बॅटिंगच्या जोरावरती अनेक विक्रम आपल्या नावी केलाय. हितेश कोटकर पुन्हा एकदा तयार. यावेळेला कट केलाय. थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग तेवढ्याच ताकदीची होती. रन मिळणार नाही. यावेळेला बीट केलाय. 4 धावा धावफलकावरती आहे. त्याचबरोबर भूषण पाटील नवी मुंबई ऑफ कोहिनूर. भाऊ आपण ही व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे क्रीडानगरीमध्ये. 4 धावा धावफलकावरती आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी होती. हितेश कोटकरला आपण पाहू शकाल सध्या पॉवर प्ले स्पेल हातात आणा. इथे फटक्यात सगळा खेळलाय. थ्रू द कव्हर खेळलाय. एक टप्पा घेत बॉल न काढली सीमा. आर बार गुदगुदला करीत धावा मिळत आहे 4 आणि रितेश म्हात्रेने केलाय वार. आलाय चौकार. डीजे चौकाराबरोबर टीमची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. तर मी भूषण पाटील नवी मुंबई ऑफ कोहिनूर. भाऊ आपण या. मागणी होते आयोजकांचं देखील आमंत्रण तुमच्यापर्यंत येतोय. नवी मुंबई ऑफ कोहिनूर ज्या खेळाडूने आज खऱ्या अर्थाने कोहिनूर ऑफ नवी मुंबई नवी मुंबईचा कोहिनूर ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने नवी मुंबईचं नाव आखाती देशांपासून 7 समुद्रापलीकडे नेण्याचं काम ज्या खेळाडूने केलंय. एक असाही कालखंड होता. भूषण पाटील हे नाव ऐकताच क्षणी अंगावरती शहारे निर्माण व्हायचे. आज खऱ्या अर्थाने मित्रांनो त्या खेळाडूने नवी मुंबईचं पहिल्यांदा जो एकमेव खेळाडू आहे ज्या नवी मुंबईचं नाव 7 समुद्रापलीकडे नेलंय त्याचं नाव भूषण पाटील. आज तो इथे उपस्थित आहे. त्याचं स्वागत आहे. भूषण भाऊ आपलं स्वागत या क्रीडानगरीमध्ये. अक्षय पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे होतोय. अनेक विक्रम या खेळाडूच्या नावी आहे. रत्नागिरीची चॅम्पियन ट्रॉफी खेळली. अनेक स्पर्धा महाराष्ट्रातील रतनबुवा पाटीलची स्पर्धा असेल. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असा आयकॉन अनेक खेळाडूच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या नावी अनेक विक्रम आहे. भूषण उत्तम पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई. नवी मुंबईचा चमचमता सितारा ज्या खेळाडूने नवी मुंबईचं नाव 7 समुद्रापलीकडे पहिल्यांदा ज्या खेळाडूने नेलं त्याचं नाव भूषण पाटील. इथे त्याचंही आगमन झालंय. सध्या इनफॉर्म नाही. या फॉर्म पासून भरपूर झगडतोय. भूषण पाटील हे नाव ऐकताच क्षणी मित्रांनो अनेकांच्या अंगावरती शहारे निर्माण करणारं हे नाव भूषण उत्तम पाटील नवी मुंबई ऑफ कोहिनूर. चला बॅक टू द क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये रवाना होतो. धावफलकावरती धावा आहेत. पहिलं षटक सध्या संपलंय आणि धावा 15 धावा धावफलकावर. थँक्यू. टीमची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. 49 धावांचा पाठलाग करायचाय. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही. 49 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचाय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या. आता सेकंड ओव्हरमध्ये परिवर्तन झालंय. मनोज चव्हाण आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. टीमचा करता धरता टीमचा बॅकबॉन एक तेज तरार गोलंदाज ऐरोली कोलीवाडा टीमचा सध्या इनफॉर्म आहे. याही गोलंदाजाने प्रभावित केलाय. मनोज चव्हाण आलाय. पहिलाच बॉल परंतु फिल्डिंग चांगली होती. ताकदीची फिल्डिंग होते. तेवढ्याच ताकदीची. वेग प्रचंड होता. फटका देखील तेवढ्याच ताकदीचा होता. त्याचबरोबर नवल उलटा बोलतोय. चांगली गोलंदाजी होती. प्रभावित केलाय. पहिल्या 2 बॉलवरती डॉट बॉल. एकही रन मिळणार नाही.
इथे फटका चांगला आहे, थ्रू द कव्हर खेळलाय, बॉल गुदगुदल्या करीत अगदी बुलेटच्या वेगाने चाललाय, बॉल कव्हरच्या दिशा फाडून फोडून धावा मिळत आहे 4 4 4 येतोय चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. त्याचबरोबर नवल कुमार म्हात्रे, प्रशांत म्हात्रे आणि कौशल पाटील आपण असंही विनंती करतोय आपण ही व्यासपीठावरती या. कौशल पाटील खूप चांगला सराव या मैदानावरती त्यांचा राहिलाय. इथे पहा मिड विकेटला उडवलाय, क्या बात आहे, घुटना टेक, तमाशा देख, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर ऑफ द विकेट, आउट ऑफ द पार्क, षटकार. थँक्यू डीजे. 6 धावांबरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते 25च्या घरामध्ये. रितेश म्हात्रे अगदी बरसलाय, या उष्णतेमध्ये अक्षरशः तुटून पडलाय. इथे पहा बॉल चांगला आहे, भन्नाट वेग, यष्ट्यांच्या अगदी मधोमध सापडलाय, पंच संजय सुतारचं बोट आकाशावरती, पहिला धक्का बसलाय जी आर तुर्बे टीमला, पहिला मासा जाळ्याला अडकलाय, विकेटचं बटन. हॅलो, पाटील व त्यांची टेक्निकल टीम तीही माझ्या बरोबर जुडलेली आहे. चांगलं काम सध्या तरी ती करते. 25 धावा फलकावरती आहे. उभं नंबर 2 सध्या सुरू असताना थँक्यू रोहित सर. एक महत्वपूर्ण सूचना आमच्यापर्यंत येते, खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. नाईटची स्पर्धा रवी पाटील, एक बॉल मध्ये 4 धावा करायच्या होत्या. 2008चा तो कालखंड, सध्या माझ्या समालोचनाला ही सुरुवात नव्हती झाली होती, तो इतिहास माझ्यापर्यंत आताही माझ्या डोळ्यासमोर आणला जातोय. 2008चा तो कालखंड, एक बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता असताना नाईटच्या स्पर्धेमध्ये याच क्रीडानगरीमध्ये याच मैदानावरती रिव्हर्सचा षटका ठोकून जिंकवणारा सामना जी आर तुर्बे टीमचा रवी पाटील याची माहिती आमच्यापर्यंत मिळते. असा विक्रम त्याची नावे केलाय, ते पण रिव्हर्स मध्ये. एक बॉल मध्ये 4 धावा मारण्यासाठी जो धाडस निर्माण केलं तो रवी पाटील. सध्या स्क्रीनवरती आपण त्याला पाहताय. चला धन्यवाद उमेश भोईर दादा, ही माहिती माझ्या बरोबर देण्यासाठी. खूप चांगली माहिती पोहोचवली. यावेळेला शॉर्ट आर्म पुल माहिती दिल्या क्षणी क्या बात आहे, फुल पॉवरफुल
माहिती मिळाली, अंगावरती ताकद निर्माण झाली. बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. थँक्यू डीजे. 32 धावा. रिव्हर्सचा बेतात बादशाह रवी पाटील. 2008 चा कालखंड कोण विसरेल. यावेळेला आणखी एक धमाका उडवलाय. स्लॉट मध्ये आहे की काय. ओ माय गॉड. बॉल वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड, बॉल सीमा पार, षटकार. काय फटका केसला. टायमिंग बेमिसाल, प्रॉपर टायमिंग सोडलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फेकून दिलाय. 2008 चा कालखंड रवी पाटील. 2000 कालखंड जर आठवला, 2008 चा कालखंड आपल्या डोळ्यासमोर जर आणला, आज 2025 सुरू आहे. 2008 ते 2025 जवळजवळ 17 वर्षाचं अंतर. मित्रांनो, 17 वर्षाचा इतिहास ज्या खेळाडूच्या नावी आहे. आज ही बॅटिंग पहा, तरुणांना लाजवेल. क्या बात आहे. काय फटका खेचलाय. तरुणांना लाजवणारा खेळाडू. क्या बात आहे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. मी सध्या 20 वर्षाचा आहे आणि 17 वर्षाचा. मित्रांनो, समालोचन मी आता 20 वर्षाचा आहे. त्यावेळेला माझ्या हातामध्ये माईक मिळाली आहे, परंतु 17 वर्षाचा ज्यावेळेला होतो, मला वाटतंय संजू दादा मी 3 वर्ष यावेळेला पाहू शकाल थ्रू द कव्हर केलाय. ओ माय गॉड. परंतु फटका फसलाय. त्याखाली टिपले झेल. सोहम तिकडे होता. आणखीन एक विकेट. पहिला मासा रवी पाटील. गॉन गॉन गॉन. विकेटचं बटन. थँक्यू डीजे. 38 धावा फलकावरती आहे. 38 38 धावा. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे मास्टर रोहित सर, धन्यवाद. 38 धावा फलकावरती आहे. 11 धावाची आवश्यकता आहे. येणारे 15 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच नेरूल 11 नेरूल, अविघ्न 11 नेरूळ आणि कुमार 11 तुर्बे. कुमार 11 तुर्बे 2008-2010 चा कालखंड कोण विसरेल. नवी मुंबईतील दादा संघ गणला जाणारा हा एकमेव संघ होता. भूषण पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळत असताना अनेक वेळा मी पाहिलोय. सध्या त्यांचाही संघ इन ऍक्शन मध्ये आपण त्यांनाही पाहणार आहोत. 11 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल मध्ये सुनील आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. मनोज सिंग बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह केलाय. बॉल साईडला, बॉल चाललाय मिड ऑनला. प्रोटेक्शन आहे, फिल्डिंग चांगली होते. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 39. 14 बॉल आणि 10 धावांचं इक्वेशन आहे. येणारे 14 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. सुनीलला आपण पाहताय ओव्हर नंबर 3 मध्ये 14 बॉल मध्ये 10 धावा. सध्या समीर फेस करेल. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. व्हाईट बॉल, परंतु पाहू शकाल व्हाईट बॉल आहे, परंतु बॅटची कडा घेतलं की काय. यस, ऍज अ स्पोर्ट्समॅन स्पिरिट. पंचांनी पण क्षमा मागितली आहे, परंतु ऍज अ स्पोर्ट्समॅन स्पिरिट, ऍज अ खेळाडू वृत्ती, आपल्यातला प्रामाणिकपणा कोणाला म्हणतात. क्या बात आहे. समीर वारंगे कौतुक करेन. अप्रतिम. देवधन तुझी तुझी देवधन तुझी देवधन तुझी तुझी देवधन तुझी तुझी
धन तुझी जेजुरी देवा सोनियाची धन तुझी जेजुरी देवा सोनियाची थँक्यू डीजे. 39 धावा धवलकावरती आहे. बॅटची कडा घेतल्यानंतर याचा प्रामाणिकपणा साईड स्क्रीनच्या खाली जो प्रेक्षक बसले, प्लीज प्रेक्षकांना विनंती करतोय, माझी कळकळीची विनंती आहे, थोडस बाजूला व्हा. 39 धावा. नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये, केवल आलाय. इथे देखील चांगला बॉल, परंतु तेज तरार, तेवढ्याच ताकदीचा बॉल. पंच व्हाईट बॉल. बिरजू सरांचा सिग्नल येतोय की हा व्हाईट बॉल आहे. 40 धावा धवलकावरती आहे. सामना जिंकण्यासाठी आता 9 धावांची आवश्यकता आहे. 49 धावांचा पहाटला करायचा आहे. सध्या 40 धावा धवलकावरती आहे. इथे पाहू शकाल टायमिंग बेमिस झाला आहे. टायमिंग प्रॉपर जुळलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फेकून दिलाय. अगदी मुंबई पुणे महामार्गावर बॉल लांब गेलाय. लांब 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 आउट ऑफ द पार्क. षटकार. ठोका डीजे. बॉल मध्ये 9-3 धावाची आवश्यकता आहे. 46 धावा सध्या धवलकावरती आहे. जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 3 धावाची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चला नेरुल 11 नेरुल, अविघ्न 11 नेरुल टीम, चला तयार राहायचंय. इथे पहिलाच बॉल फटका बसलाय. टिपले झेल. आणखीन एक विकेट. मनोज सिंग गॉन गॉन गॉन. विकेटचं बटन. नाव आहे पंकज पाटील. या मॅचचा